स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 16 फेब्रुवारीला दुसरे नांगरट साहित्य संमेलन ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजित भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली जयसिंगपूर येथील जयसिंगपूर कॉलेजच्या प्रांगणात पार पडणार असल्याची माहिती संमेलन स्वागत अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे झालेल्या पत्रकार बैठकीत दिली। यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, भारत हा कृषी प्रधान देश आहे, मात्र या ठिकाणी गावगाड्यातील शेतकरी, शेतमजूर व महिला यांची कधीच चर्चा झाली नाही। साहित्यामधून शेतकरी, शेतमजूर यांच्या वेदना मांडण्याकरता कृषी संस्कृतीचा लोणच्यासारखा वापर करून घेण्यात आलाय। शेतकऱ्यांचे विचार, वेदना, दुःख, समाजातील शेतकऱ्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे जळजळीत वास्तव्य साहित्यामधून मांडणं गरजेचं आहे। सरकारकडून विविध साहित्य संमेलने घेतली जात आहेत, मात्र शिवाऱ्यातील वेदनेला कायमच साहित्यामध्ये दुर्लक्षित केलं आहे। यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जयसिंगपूर येथे दुसरे नांगरट साहित्य संमेलन घेण्यात येत आहे। यावेळी पत्रकार बैठकीस डॉक्टर महावीर अक्कोळे, प्राध्यापक शांताराम कांबळे, प्राध्यापक गोमटेश पाटील, प्राध्यापक तापकिरे सर, ज्येष्ठ कवी विजयकुमार बळंके, रावसाहेब आलासे, सचिन यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।